मुंबईमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे। आपल्यासोबत स्वतः ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आहेत। या बैठकीचं तुम्हाला शासनाकडून अधिकृत निमंत्रण आहे का किंवा तुम्ही या बैठकीला जाणार आहात? मला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत असं निमंत्रण नाही। मला जो फोन आला आहे तो विजय वडेट्टीवार साहेबांच्या पीएनचा फोन आलेला आहे येण्यासंदर्भात। पण मीटिंग का होणार आहे, कुठल्या मुद्द्यावर होणार आहे, मीटिंगला कोण कोण उपस्थित राहणार आहेत याची मला कुठलीही कल्पना नाही। आणि ही जी मीटिंग होती हिचं प्रोसिडिंग लिहिलं जाणार का अधिकृतरित्या, त्याचे मिनिट्स लिहिले जाणार का, असं असेल तर जायला हरकत आहे ना। याबद्दल शासनानं कुठलीही माहिती दिलेली नाही। आमचं म्हणणं असं आहे की 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे। GR रद्द करण्यासंदर्भात जर काही चर्चा होणार असेल तर आम्ही विना निमंत्रण तिथं जाऊ शकतो, पण विना निमंत्रण शासनाच्या एवढ्या मोठ्या मायबाप सरकारच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीला विना निमंत्रण आम्हाला कसे सोडतील? परत आम्ही आंदोलक इकडे रस्त्यावरची लढाई हजारो लाखो माणसं गोळा करणार आहे आणि आम्ही गेटवर गेलो आणि आम्हाला पास नाही म्हणून जर आम्हाला तिथून हाकललं तर मग कसं? हे बरोबर नाही ना। विजय वडेट्टीवारांच्या पीएनचा काय नक्की फोन तुम्हाला आलेला होता की वडेट्टीवार साहेबांना निमंत्रण आहे आणि शासनाची बैठक लागलेली आहे, तुम्ही सुद्धा बैठकीला यावं असं आशयाचा मला फोन होता। पण शासनाचा अधिकृतरित्या कुठलाच आपल्याला हे नाही ना, त्यामुळे बैठक नक्की लावली कोणी, कोण उपस्थित राहणार आहेत हे काहीच माहिती नाही ना। म्हणजे मग तुम्ही बैठकीला जाणार नाही? अजिबात नाही। मी आत्ता पुण्यात आहे, मी कधी पोहोचणार तिथं? म्हणजे निमंत्रण नसल्यामुळे तुम्ही निमंत्रण नसल्यामुळे पण असं म्हणण्यापेक्षा शासनाच्या प्रोटोकॉलमध्ये बैठक होती ना। प्रोटोकॉलमध्ये आम्ही बसत नसेल तर आम्ही कशाला जायचं तिकडं? पण विजय वडेट्टीवारांनी तुम्हाला मग पीएनचा फोन आला असेल तर मग निमंत्रण ते अधिकृत समजायचं? नाही, अधिकृत कसं समजणार? त्यांनी पण तसं मला अधिकृत सांगितलं असतं तर गेलो पण असतो, पण अधिकृत नाहीच आहे ना। त्यामुळे कोण बैठकीला आहे आणि कुठल्या विषयावर बैठक होणार आहे आणि या बैठकीची प्रोसिडिंग लिहिलं जाणार आहे का या प्रश्नाची उत्तरं माहीत नाही तर मग कसं जायचं? नक्की मग मागणी काय असणार आहे तुमची? आमची मागणी 2 सप्टेंबरचा हा गव्हर्नमेंटचा GR गव्हर्नमेंट रिझोल्युशन जो ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारा हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे। हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन बेकायदा आहे, संविधान विरोधी आहे, अनेक न्यायालयांच्या निर्णयाचा अवमान करणारा आहे आणि याचा अर्थ शासन सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानत नाही। कुणबीकरणाद्वारे मराठा समाजाला ओबीसी मध्ये घुसडण्याचा हा प्रयत्न आहे की जो सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही, जो अनेक हायकोर्टच्या तत्कालीन जजमेंट्सना मान्य नाही, अनेक आयोगांना मान्य नाही, पण शासन मात्र एक GR काढतं ॲफिडेव्हिटद्वारे नात्यातील, गावातील आणि कुळातील लोकांना अशा पद्धतीनं सर्टिफिकेट इश्यू करण्याच्या कामी शासन पुढे येऊन टेबल लावून सर्टिफिकेट इश्यू करण्याचा प्रयत्न करतं। आणि शासनाला असा अधिकार दिला कोणी? हा आमचा डे 1 पासून हा आमचा स्टँड आहे। त्यामुळं हैदराबाद गॅजेट संदर्भात मग भूमिका काय? आजच्या बैठकीमध्ये काय कोणत्या विषयावरती चर्चा व्हावी अशी तुम्हाला? नाही, चर्चा नाही, पहिल्यांदा GR रद्द करावा आणि मग चर्चेला सुरुवात करावी। अदरवाईज ओबीसींचा हा विश्वासघात असेल। पहिला GR रद्द करा आणि मग चर्चा करा, ही आमची भूमिका आहे। आणि GR रद्द होणार नसेल तर मग बैठक करण्यात पॉईंटच नाही ना। त्यामुळे ओबीसीच्या हिताच्या, ओबीसीच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याची किंवा ओबीसींच्या अनाथ माती कालवण्याचा हा प्रकार आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही। जरांगे असं म्हटलंय की मी लक्ष्मण हाकेंना मोजत नाही, ज्या उपचारावरून तुम्ही काही जी बरीच टीका त्यांच्यावरती केली नाही, त्यांनी बोलल्यानंतर मी बोललोय। मी अगोदर कधीच बोललो नाही आजपर्यंत। मनोज जरांगे आम्हाला मोजत नाही तर राहू दे ना बाबा, तुम्ही आजपर्यंत आम्हाला न मोजताच आमच्यावर राज्य केलं ना। आम्हाला जर मोजलं असतं ना, आमची संख्या जर कळली असती तर तुझ्यासारख्या 10% लोकांनी आमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटल्याच नसत्या ना। त्यामुळे आम्हाला शासन मोजल, सेन्सस करायचं शासनानं ठरवलंय, केंद्र शासनानं, त्यावेळी आम्ही कळल किती आहे ते। तू नको मोजायच्या भानगडीत पडू, आणि तुला अगोदर ते मोजायला येतं का ते तर बघ। लक्ष्मण हाकेंना अधिकृतरित्या शासनाचं निमंत्रण नाही म्हणजे तुम्हाला शासनाकडून डावललं असं म्हणायचं? नाही, काय तुम्ही काही म्हणा ना, निमंत्रण नाही याचा अर्थ काय पण निघतो ना। तुम्ही काढा ना, तुम्हाला जो आवश्यक आहे तो काढा। आता लक्ष्मण हाकेंची पुढची भूमिका काय असेल? शासन दरबारी जर लक्ष्मण हाकेंना भूमिका मांडायची तर मग कुठल्या मार्गाचा तुम्ही वापर करा? नाही, शासन दरबारी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एखादं निवेदन पाठवू आणि जर आम्हाला त्यांनी वेळ दिला तर आम्ही शासन दरबारी जाऊ, नाहीतर आम्ही जनतेच्या दरबारात रोजच आहे ना। आम्ही ओबीसींना एकत्र करणार आहोत। आपण ओबीसींमध्येच मग ही फूट पाहायला मिळते? नाही, फूट कोण मला माहिती नाही, फूट वगैरे असं आम्ही मानणार नाही। कोण प्रयत्न करत असतील तर त्यांना करू द्या, पण आमची मागणी अशी आहे, आमचं आंदोलन हे जोपर्यंत हा GR रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। कारण आपल्या बाजूला कोणच नाही, ना विरोधी पक्ष ना सत्ताधारी पक्ष। आपला GR काढून झालेला आहे,
सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम गव्हर्नमेंटतर्फे चालू आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनो, तुम्हाला रस्त्यावरच्या लढाईत सामील व्हावं लागेल. आपल्या हिताचा कोणीही निर्णय घेणार नाही आणि आता कोणावरही विश्वास ठेवायची वेळ उरलेली नाही. विरोधी पक्षांवरती प्रश्नच नाही ना. विरोधी पक्ष शांत बसलेले आहेत ना सगळे. एकमेव विजय वडेट्टीवार साहेब सोडता बाकी कुणीही बोलताना दिसून येत नाही. त्यामुळं ओबीसीच्या बाजूला कोणीच नाही. ओबीसी एकटा पडलाय आणि ओबीसी बांधवांना एकत्रित येऊन आपलं रस्त्यावरची लढाई त्यांना लढावी लागेल. आपण पाहतोय की ओबीसी हा एकटा आहे, विरोधी पक्षांना सत्ताधारी कोणी साथ देत नाही, त्यामुळे ओबीसींना रस्त्यावरती उतरावं लागेल. मात्र शासनाकडून अधिकृतरित्या निमंत्रण नसल्यामुळे मी बैठकीला जाणार नाही अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.